हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर इथे माझी मार्गशीर्ष महिन्याची सगळी जी काही आवरावर आहे ती चालली होती आणि खूप घाई होती। त्यात माझ्या हातावरनं तवा पडला, त्या मांडणीवरचा खूप जोरात पडला, मला खूप लागलं। माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं। तेव्हा माझ्या मुलीने पहिल्यांदा मला विचारलं की मम्मा तुला काय झालं, लागलं का? बघा, मुली असल्या ना की असं विचारतात, पण ह्याच जर जागी जर मुलगा असेल ना तर नाही विचारत आहो। खरंच विचारतो का हो मुलगा आपल्याला कधी? पण लोकांना मुलगा पाहिजे असतो। मुली म्हटलं ना की त्यांच्या जीवावर काठाच येतो। असं का मला काहीच कळत नाही, पण मला मुली आहेत ना त्याबद्दल माझं कधीच काही मत नाही। आणि मला माझ्या मुलींबद्दल खूप प्रेम आहे, खूप अभिमान आहे। आणि माझ्याकडे ना दिवस फक्त एकच होता, मंगळवारचा, कारण दुसऱ्या दिवशी बुधवारी रिपोर्ट डे होता मुलींच्या शाळेमध्ये। त्याचे मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही नक्की पहा, पण थोडासा उशिरा येईल हा पण व्हिडिओ आणि ते पण व्हिडिओ। त्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी ही सगळी आवरावर आपण करूच शकत नव्हतो आणि पूजा मांडणं, आणि त्यात त्यांचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण होतं। त्यामुळे माझ्याकडे एकच रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी मला सगळी आवरावर करणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी सगळी आवरावर करायला काढली होती। आणि ते मी घराचा पूर्ण चेंजेस करून टाकलाय, तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल। कसं काय? आता मी इथे देवाच्या इथलं सगळं काढून घेतलं। देवारा पण मला खाली बसवायचा होता, कारण पूजा मांडायच्या आहेत गुरुवारच्या, आणि तो वरती देवारा होता ना ते मला खरंच पटत नव्हतं माझ्या मनाला, आणि माझ्या मनाला जे पटत नाही ना ते मी चेंज करतच असते। त्यामुळे देवाच्या इथलं सगळं काढून घेतलं, स्वच्छ पुसून वगैरे घेतलं, खाली फरशी पण खराब झाली होती, घासून वगैरे घेतली। आणि त्यानंतर मी हे सगळं आवरायला घेतलं। थोडीशी ॲडजस्टमेंट करायची होती म्हणून मी ते ॲडजस्टमेंट करून घेतली, कारण ते थोडंसं हलत होतं फरशीवरची, म्हणून मी तिथं त्याला असं कागद टाकला म्हणजे ते व्यवस्थित बसेल। आणि सगळी मी आवरावर आता ही इथली करून घेणार आहे। पूर्ण सगळं चेंज करायचं आहे, फरशी वगैरे पण पुसून घ्यायची, कारण दिवाळीनंतर घर स्वच्छ केलंच नव्हतं म्हणून मी हे काढलेलं आहे। माझी तब्येत पण बरी नव्हती, खाली वाकलं ना की नाक गळत होतं। माझी एक सर्दीचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की मला सर्दी होते, पण सर्दी झाल्यावर ना ती गळते माझी सर्दी, त्यामुळे नाकातनं डोळ्यातनं माझ्या सारखं पाणी गळत असतं। म्हणून मग मला काही काम करायचं म्हणलं की खूप कंटाळा, पण आई पण घरी नव्हत्या, त्यांना पण कामाला जायचं होतं, त्यामुळे मला हे सगळं एकटीलाच करावं लागलं। पण सोबत बाकी कोणी नसलं ना तरी माझी मुलगी मात्र माझ्या बरोबर होती, म्हणजे तिघी पण मला करू लागतात बरं का। तुम्हाला वाटत असेल की मुलींचं लईच कौतुक करते, पण हो आहे मला माझ्या मुलींचं कौतुक, कारण त्या माझ्या बरोबर सगळं मला करू लागतात, अगदी घर जिजा ना तिच्या चिमुकल्या हातांनी सगळं मला करू लागते, भांडी लावू लागते,
जे काय उचलायचं आहे ते उचलू पण लागतं आणि हे इथं लावू का ते तिथं लावू का आणि तिची सारखी बडबड करत असते ना, त्याच्यामुळे तिच्या बडबडीमुळे काम कधी होतं ना हे समजतच नाही. म्हणून घरात लहान मुलं असणं ना खरंच खूप गरजेचं आहे. काय त्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना ती खरंच भाग्यवान असतात आणि त्यातल्या त्यात मुली असल्या ना तर खरंच. कारण बघा ना तुम्ही आता प्रत्येक व्हिडिओत माझ्या तुम्हाला दिसतच असेल की जिथं मी तिथे माझी जिजा असतेच असते. तिथलं मांडणीचं सगळं आवरून झालं. आता हे टेबल मी स्वच्छ धुवून वगैरे घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचं मी सगळं करणार आहे. कारण मला डबे वगैरे किचन ओटा पण तिथलं स्वच्छ करायचं आहे, ते पण सगळं आवरायचं आहे, बरण्या वगैरे काढायच्या आहेत. परत मला मुलींना शाळेत जायचं आहे आणायला, ते पण माझं काम होतं. त्यामुळे मी म्हटलं पटपट उरकून घेऊ. तरी पण मला संध्याकाळचे 6 वाजले हे सगळं आवरायला. आई घरी आल्या होत्या, मग चहा वगैरे आईंनीच ठेवला होता. तर इथे मी बरण्या स्वच्छ पुसून वगैरे घेणार आहे. कारण जेवढं किराणा माल उरलेला होता ना, शिल्लक होता ना, तो सगळा आता मी इथे भरून ठेवला आहे. फक्त किराणा मालाच्या बरण्या ज्या आहेत ना त्या मी घासलेल्या नाहीत, कारण ह्यांनी आता परत सामान आणलं. हे सामान संपलं ना की ते पुन्हा घासायचेच आहेत. त्यामुळे बाकीचे जे फराळाचे वगैरे डबे होते ना ते सगळे मी घासून घेणार आहे. तुम्ही पाहताल पुढे व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही माझे व्हिडिओज ना खरंच पूर्ण बघत जा आणि कमेंट मला नक्की करा, कारण तुमच्या मला कमेंट येत नाहीत त्यामुळे मला काहीच कळत नाही आहे. तुम्हाला जर आवडलं तर आवडला म्हणून सांगा, नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा, मला अजिबात राग येणार नाही. पण काहीतरी कमेंट करत जा की कसा वाटला व्हिडिओ, काय चेंज असतील तर ते सुद्धा मला सांगत जा. मला तुमच्या कमेंट्सची खरंच खूप गरज आहे. त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईन, करत जाईन, माझ्यामध्ये चेंज पण करत जाईन. माझं जर काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगत जा. मी तुमच्या कमेंटची खरंच वाट बघत असते. तर इथे माझी सगळी मांडणी वगैरे काढून झाली, बरण्या पण लावून झाल्या. आता ह्या सगळी जी भांडी आहेत ना ती मी काढणार आहे, फक्त घासणार नाही, कारण ती घासलेलीच भांडी आहेत दिवाळीच्या वेळेला. फक्त जे वरवरचं जे क्लिनिंग म्हणतात ना ते मी इथं करून घेणार आहे. कारण ते एकदा झालं ना मग बरण्या काय किंवा भांडी काय कधी पण घासता येतात चालतं पण. तर सगळं झालं होतं आणि मार्गशीर्ष महिना पण चालू होणार होता, म्हणून मी क्लिनिंग करून घेणार होते. आणि काय झालं, जी फरशी आहे ना ती थोडीशी तेलकट झाली होती, म्हणून मी ती आम्ही दसऱ्याच्या वेळेला घासली होती. तर म्हटलं आता थोडी लईच घाण दिसत होती म्हणून मी ही घासायला घेतली आहे. ते एका टफामध्ये पाणी घेऊन ना ती मी काथ्याने घासून घेतली. आणि नंतर मग ती स्वच्छ पाण्याने मी पुसून घेतली अशा पद्धतीने सगळी. आणि आता हिची वाळल्यानंतर ह्या ज्या बरण्या वगैरे मी भरून घेतल्या होत्या त्या मी तिथे सगळ्या लावून घेणार आहे. कारण ही सगळी आवरावर सगळ्या जागच्या जागी लावल्याशिवाय ना मला बाकीचं काहीच करता येत नव्हतं. त्यातल्या त्यात मुलींना खायला पण द्यायचं होतं, कारण त्यांना मी शाळेतनं जाऊन घेऊन आले होते यानंतर. आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. मला संध्याकाळ झाली होती 2:30-3च्या नंतर मी पुन्हा हे सगळं काम करायला घेतलं होतं आणि मुली तोपर्यंत घरी आल्या होत्या. मग त्यांना खायला वगैरे देऊन मग मी हे सगळं आवरावर घेते. आता ही जी सगळी भांडी आहेत ना ती मी घासून घेणार आहे, डबे वगैरे. आणि जेवढ्यामध्ये सामान आहे ना तेवढं फक्त मी तसंच ठेवून देणार आहे, म्हणजे कसं सगळं घर अगदी व्यवस्थित आणि छान दिसेल. शेवटला तुम्हाला जो काय माझ्या घराचा किचनचा लुक जो काय चेंज झालेला आहे तो मी तुम्हाला दाखवेनच. तर हा जो डब्बा येते ना ह्या डब्यामध्येच फक्त किराणा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे. आता ही जी तुम्हाला सगळी भांडी दिसत आहेत ना ही सगळी मी घासून घेणार आहे. ती काय मी शूट करणार आहे घासून, कारण सारखंच आपण शूट करतो. जर हे मी शूट करत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी सगळी घासून घेते आणि घासून झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते काय आहे तो. फक्त इथली भांडी नाही लावणार आहे, कारण मी घासून डबे साईडला ठेवून देणार आहे. बाकीचं सगळं फरशी वगैरे पुसून मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काहीतरी बघावं लागणार. हात खूप दुखतं, अहो लय जोरात पडलं माझ्या हातावर, लय जोरात पडला माहिती का तवा माझ्या हातावर. तरी पण सगळं आता काढले तर करावं लागतं ना. लागल्या काम करायला घेतलं म्हणून हात काही दुखत नव्हता, पण संध्याकाळी खूप दुखायला लागला. अगदी हात माझा सुजला. रात्री बाम वगैरे लावून मी झोपले. तर हा आहे माझ्या किचनचा फायनल लुक. आता संध्याकाळ झालेली आहे, आता स्वयंपाक करायला घेणार आहे. तर कसा वाटला मला नक्की कळवा. चला बाय.